गदिमांची गीत रामायणातली एक पद्यपंक्ती आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी पुन्हा दोघांनाही भेट. क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे, परंतु जन्म आणि मृत्यू यामधला जो काळ आहे ज्याला आपण जीवन असं म्हणतो, जन्म झाल्यानंतर मृत्यू अटळ असतो, परंतु या काळामध्ये त्या माणसानं काय केलं त्याच्यावर त्या माणसाच्या जीवनाची यशस्वीता अवलंबून असते. अरुण काकांचा आणि माझा तसा फार जवळचा परिचय होता असं बिलकुल नाही. 2-3 वेळा भेट झाली असेल, परंतु मला जे जाणवलं तर कुठलंही सत्ता येवो, कुठलंही पद मिळो, त्याचा गर्व, त्याचा अभिमान हा त्यांना कधी झाला नाही. सततपणानं जमिनीवर राहणारा हा माणूस, सर्वसामान्यांची नाळ सततपणानं जपणारा माणूस, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जी माणसं मिळतील त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा सतत प्रयत्न करणारा आणि सततपणे माणसांच्या गाराड्यात राहणारा हा माणूस. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतो आहोत की सर्व जाती धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व पक्षाचे, सर्व विचाराचे ही माणसं सर्व विचार विनिमय किंवा स्वतःचे विचार, स्वतःची तत्व बाजूला ठेवून एक माणुसकी म्हणून किंवा एक या माणसाबद्दल असणारं प्रेम, त्यांची असणारी जवळीक, त्यांचं असणारं कर्तृत्व आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची जी किमया केली ती खरंच फार मोठी आहे. मी माझ्या वतीनं, त्याचबरोबर संगमनेर तालुक्याच्या आमच्या अमृत उद्योगाच्या सर्व संस्था आणि तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आमचे नेते माजी आमदार माननीय बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं अरुण काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या परिवाराला जे दुःख झालेलं आहे ते पचविण्याची परमेश्वरानं त्यांना शक्ती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर आपल्या साऱ्यांच्या वतीनं, त्याचबरोबर जिल्हा सहकारी बँकेच्याही वतीनं कर्डिले साहेबांची अनुमती घेऊन बँकेच्याही वतीनं, सर्व संचालकांच्या वतीनं, त्याचबरोबर जिल्ह्यातल्या आमचे सर्व जिल्हा बँकेच्या सर्व सभासद सोसायट्यांच्या वतीनं अरुण काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि भगवंतांना त्यांना त्यांच्या आत्म्याला चिरशांती द्यावी अशा पद्धतीची प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. स्वर्गीय काकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. सर्व सन्माननीय आमदार, सर्व सन्माननीय वारकी संप्रदायाच्या प्रत्येक क्षेत्रातले सर्व प्रमुख महाराज मंडळी असेल, सर्व आलेले पक्षाचे पदाधिकारी असतील. काकांवरचं सर्वांचं प्रेम आपल्या उपस्थितीतून दिसत आहे आणि त्यामुळे वेळेची कमतरता पाहता अनेक मान्यवर आपल्या मनोगतापासून वंचित राहू शकतात. माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की कुठल्याही प्रकारे मनामध्ये क्रोध भावना किंवा खंत न ठेवता, अनेक मान्यवर देखील व्यासपीठावर अजून बाकी राहिलेले आहेत, तर प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी जर झाला असेल तर मग त्या पक्षाच्या दुसऱ्या प्रतिनिधीला आम्ही संधी देऊ शकणार नाही. प्रत्येक क्षेत्रातून, मग डॉक्टर क्षेत्रातून एक जणांनी मनोगत व्यक्त केलं तर मग त्या क्षेत्रातून आपण दुसऱ्या माणसाला संधी देऊ शकणार नाही. औद्योगिक क्षेत्रातून एक जणांनी मनोगत व्यक्त केल्यावर
आपण दुसऱ्याला ती संधी देऊ शकणार नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की काकांचं कार्य एवढं मोठं होतं की प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करणं हे क्रमप्राप्त आहे. मात्र वेळेच्या मर्यादा पाहता मी आपली सगळ्यांची माफी मागतो. या दरवाजाबाहेर आणि सहकार सभागृहाच्या बाहेर देखील स्क्रीन लावून मोठ्या प्रमाणात लोक बाहेरही उभे आहेत. अनेक फोन खालूनही येत आहेत, माझं नाव घ्या. तर आपण सगळेच मान्यवर आहात, तिथं कोणी मोठा नाही, कोणीही लहान नाही. तर माझी विनंती राहील की ज्यांचं नाव आज घेतलं जाणार नाही, आपण असं कृपया करून ग्राह्य धरू नका की आपली प्रतिमा किंबहुना आपले काम किंवा आपलं कार्य कोणापेक्षा कमी आहे. वेळेचा भान ठेवता आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात, ते कटूही असतात. पण सगळ्या सन्माननीय लोकांचा वेळेचा विचार करता आपल्याला उरलेल्या अर्ध्या तासामध्ये, आणि मी आपल्याला विनंती करेल की आता फक्त अर्धा तासच आहे, या अर्ध्या तासामध्ये आपल्याला प्रत्येकाला मनोगत देण्याची संधी कशी देता येईल हा पण एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे 2 मिनिटाची वेळ मर्यादा आपण प्रत्येकाने पाळावी ही माझी नम्रपणे विनंती आहे, जेणे की आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त संधी देता येईल. जसं मी म्हटलो की जे लोक सन्माननीय पदाधिकारी किंबहुना जे कोणी व्यासपीठावरील मान्यवर असतील, महाराज मंडळी असेल, ज्यांचं कदाचित आज संधी मिळू शकली नसेल, आपण लवकरच काकांच्या जीवनचरित्रावर पुस्तकाचं लिखाण सुरू करणार आहोत. त्यामध्ये आपण आपले मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करू शकतात. आपले सगळ्यांचं अनुभव, सगळ्यांचे विचार त्या पुस्तकाद्वारे आपण मांडताल ही मला अपेक्षा आहे. तर एक समिती बनवली जाईल आणि मग आपण ते पुढे घेऊन जाऊ. तर माझी विनंती आहे की 2 मिनिटाचा वेळ हे आपण काटेकोरपणे पाळावं. बेल वाजवणं किंबहुना त्यामध्ये कोणाला थांबवणं हे संयुक्तिक वाटत नाही. सगळे सन्माननीय लोक आहेत, पण ही वेळ मर्यादा जर पाळली तर आपण पुढच्या अर्ध्या तासामध्ये या शोकसभेला पूर्णविराम देऊ शकू. धन्यवाद.